सिक्कीमच्या रंगपो येथे तिस्ता नदीच्या किनारी लष्कराच्या दारुगोळ्याचा मोठा साठा होता। त्यातील मोठा भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला होता। त्याचे आता स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे। यानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुराने दारुगोळा वाहून गेला होता। नदीत झालेल्या या स्फोटात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही। लष्कराने स्थानिक नागरिकांना सतर्क केलं आहे। स्थानिकांना अशी विनंतीही केली आहे की एखादे शस्त्र किंवा दारुगोळा बेवारस स्थितीत आढळल्यास अधिकाऱ्यांना माहिती द्यावी। याआधी गुरुवारी आसामच्या बसक्या जिल्ह्यात राहणारा लष्कराचा एक जवान तिस्ता नदीत वाहून गेला होता। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की ही तिस्ता नदी आहे। या नदीमध्ये लष्कराचा दारुगोळा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेला आहे। यामुळे जीवितहानी पोहोचू शकते। सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। अनेक लोकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे।